पोरीले फोन करा ना. आता कपडा घ्या लागते तर मंदाले श्वेताले फोन करून द्या, जवायले फोन करून द्या. आपण आपलं काम करून द्या, जवायले लेकीले फोन करून द्या. ते त्याच्या सावडीने येतात. मग ते आल्या म्हणजे मग लग्न बसता फाडला जाते. हो हो लावून देतो. हो गड्या, मी बोलून लक्षातच नव्हतं माया राहिलं. बरं झालं तुझ्या लक्षात दिलं तुम्ही. दे बरं, दे फोन दे बरं माया, फोन दे माया. ती टेबलावर फोन ठेवलाय, दे माया फोन दे. लावून देतो मी मंदाले श्वेताले फोन लावून देतो. जवळ बोल. नमस्कार तुम्हा सर्वांना. नमस्कार. तुम्हाला तर माहिती आहे आमचा परिवार तुम्ही पाहिलाच आहे. म्हणजे 3 पोरं, 2 सुना आणि 2 पोरी आहेत, 2 जवाई आहेत, 2 नातीन आहेत. आता 3री सून बी येऊन राहिली माई लवकरच. तर माझ्या 3ऱ्या पोराचं म्हणजे किशोरचं लग्न आता आहे. तर तुम्हाला जर माझ्या 3ऱ्या पोराचं लग्न पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जे लोक नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. काय ग तन्वी, काय झालं? झाला का तुझा एक्झाम? झाला का? आज एक्झाम होता ना? आज मला वाटतं शेवटचा होता ना तन्वी? हो हो मम्मा हो. आजपासून मला सुट्ट्या लागल्या. उद्यापासून सुट्ट्या लागल्या मला. आज माझा नाही का शेवटचा एक्झाम होता मम्मा. मम्मा आता मामाकडे जायचं ना आपण. मी मामाकडे चालली आता. आता काय मनाला जाऊन बसतं का मामाच्या घरी? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे रसायले खाऊ येत असते म्हटलं बहिणीला घ्यायले. पण माय पाहिना माय भावाले कुठे एवढे संस्कार आहे की मला घ्यायला येतील. एक फोन नाही आहे म्हटले. फोन काहीच नाही आहे की पेपर झाले पोरीचे का काय काहीच नाही जात का पोरी. माहेर बनायला जातात ना पोरी, 2-2 महिने राहत म्हटलं माय बापाकडे. मला तर एक फोन पण नाही, त्या श्वेताला पण नाही. मनाने जायचं, मनाने जायचं आपण, बिना मनाचं जायचं नाही. कोणाला जायचं नाही मामाकडे. ती मामी नसं करते ती प्रियंकी. मम्मा त्या मामीचं नाव प्रियंका मामी आहे की प्रियंकी का म्हणते? गप्प बस तन्वी, असं तोंड नको चाटत जाऊ म्हटलं मोठ्यांचं. जेव्हा पाहिजे तोंडी येते तुला काय करावं लागते? गप्प बस, जा युनिफॉर्म चेंज करून ये. मम्मी फोन आला, फोन वाजत आहे तुझा. फोन आला, कोणाचा आहे काय माहित. बोला पप्पा. कशी काय आठवण आली पोरीची? खूप दिवसानंतर फोन केला तुम्ही. अच्छा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपल्याला मुलगी आहे तर, आहे ना? अरे 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 मंदा, कशी बोलून राहिली बाई? कशी बोलून राहिली तू? नाहीतर काय, कशी बोलून राहिली म्हणजे? तुम्ही कधी फोन करता का मला? कधी करता का फोन? तुम्हाला तर फक्त 3 मुलं दिले देवानी, मुली दिल्याच नाही तुम्हाला. आमचं लग्न झालं, आम्ही घरोघरी गेलो म्हणजे आम्ही वेळच तसं काही. आम्हाला फोनच नाही करत तुम्ही. बोला, आता पण कामानेच फोन केला असेल. काय काम आहे आता? अरे बाई, काही बोलतो बाई तू? काही बोलतो मंदा? असं बोलायला नाही पाहिजे. कोणाचा मानपान ठेवत नाहीस तू मंदा. मानपान ठेवत नाहीस तू कोणाचा. किशोरचा लग्नाचा कपडा फाडा लागते. तारीख निघाली त्या लग्नाची म्हणून फोन केला. आता आपल्या तंदुरी सुट्टी लागल्या असतील तर चालली आहे तू. आता चालली आहे आता कसं कपडा गिपडा घेऊ मग लग्नच आहे तर चालली आहे. असं तेच तर म्हटलं, काहीतरी कामाशिवाय फोन थोडी करतात म्हणलं तुम्ही. असं लग्नाचा बसताय नाही घे ना. हो, तन्वीला सुट्ट्या लागल्या. आणि हे बघा पप्पा, मी तर येते मी. पण जर माझं तिथे कोणी ऐकत असेल तर मी येते. नाहीतर विनाकारणचे चमचा घोटायला मी काही येत नाही. कारण तुमच्या सुना डोक्यावर आहेत तुमच्या, त्या कोणाच्या बापाचंही ऐकत नाहीत. मग तिथे येऊन फायदा काय आहे? माझं म्हणणं आहे, जर तिथे मला मान असेल तर मी येते. नाही तर जिथे मान नाही तिथे मंदा नाही. जिथे मान नाही तिथे मी अजिबात जात नाही. मी पाय पण टाकत नाही. जर तुम्ही लोक माझं ऐकत असाल तरच मला फोन परत करा, मी येते. नसा ऐकल तर नाही, मी येत नाही तुमच्याकडे. मम्मी मला जायचं मामाच्या लग्नाला. मम्मी जरा गप्प बसते का तू? पाय ते तन्वी बी हरिकली की नाही बाई. लेकराला या वाटते. कोण नाही ऐकत त्यो? कोण नाही ऐकत? तू काय नादी लागत राहते त्या पोरी चोरीच्या? कोण नाही ऐकत त्यो? सगळं ना ऐकतात. नवरदेवाची मोठी बहीण आहेस तू, दांगडा करते काय? ये आता चालली आहे तू तन्वी चालली आहे जवळ बा. मग तुम्ही लागतो जवळ बाळाची ड्युटी आहे. नंतर ते वापस जातील कपडा घेतला म्हणजे. तू राहून जातो लग्नापर्यंत. आता लग्नात लग्न करते कामं भरपूर असतात. काय तुम्ही मला काम करायला बोलवत आहे पप्पा? हे बघा पप्पा, मी काम वगैरे करणार नाही इथे. अरे बाई, काम म्हणजे तसं काम नाही म्हणत तुला आम्ही. हे पाहिनं ते पाहिनं देख रे सगळ्या गोष्टीची. म्हणून बोलावत आहे. ठेव आता ठेव. मी आता श्वेताबाईला फोन लावतो. ठीक आहे येते मग मी सकाळी येते. हो बाई, ठेव. मम्मी
हो अगं जायचंय मला पण. मग माझ्या भावाचं लग्न आहे म्हटलं, तसं पण म्हटलं त्या प्रियंकाला आणि त्या छायाला हाच वेळ आहे म्हणजे धडा शिकवायचा. जायचं नाही तर काय मला. मी मुद्दाहून म्हटलं आजोबाला तसं, म्हणजे आजोबा त्यांना म्हणजे कडक वॉर्निंग देतील. मग आताच वॉर्निंग द्यावं लागते, नाही तर मग डोक्यावर चढतात त्या. मग म्हणून तसं म्हटलं मी, जाऊ आपण सकाळी जाऊ. मग मामाच्या लग्नाचा कपडा घ्यायचा आहे आणि तो माझ्याशिवाय होणार आहे का? अगं श्वेता, पप्पांचा फोन आला होता तुझ्या. तू का बरं रिसिव्ह नाही केला कॉल? तुला पण त्यांनी कॉल केले, खूप कॉल केले म्हणे, तू रिसिव्हच नाही केला. मला मला कशाला कॉल वगैरे करतील? मला तर एक पण कॉल नाही आला ऐकायला. नाही आला मला नाही केला त्यांनी कॉल. तुलाच केला असेल. नाही केला असेल तुला. बघ तुझ्या मिस कॉल असतील. अच्छा असतील तर असतील. बोल ना, काय म्हणत होते पप्पा? अगं तुझ्या भावाचा म्हणजे किशोरचा लग्नाचा कपडा घ्यायचा आहे, लग्नाचा बस्ता, त्यासाठी आला होता. आपल्या दोघांनाही बोलावलं उद्या. अच्छा हो का? अच्छा किशोरचं का? मग जमते का तुझं? जमते का यायला? नाहीतर नसेल सुट्टी तर मग मी आणि गार्गी चालले जातो आम्ही. तेच तर, मग माझं जमत नाही, मला एवढ्या सुट्ट्या नाही आहे. आता परत मग लगेच लग्न पण आहे, आता पण सुट्टी, मग लग्नाला पण सुट्टी. एवढ्या सुट्ट्या काढणं, एवढ्या सुट्ट्या नाही मिळत मला. बॉस मग ओरडते माझा. तू चालली जा ना, तू चालली जा गारूला घेऊन, तू चालली जा. मी बसून देतो तुम्हाला दोघी मायली की ना. तिथे तुला तुझा भाऊ येईल घ्यायला, नाही तर पप्पा येतील तुझे स्टेशनवर. माझं नाही जमत. मी तसं पप्पाला नाही म्हटलं, पण तू सांगून दे. अच्छा ठीक आहे ना, ठीक आहे, मी चालली जाते मग. आणि तसं पण आता आजकाल पोरापोरींच्याच संमतीने कपडा घेतला जातो, त्यामुळे बाकीच्यांचं काही काम नाही, मला तरी असं वाटते. हो ते पण आहे म्हणा. आणि किशोरची बायको तर फारच शिष्ट आहे. ती कोणाच चालूच देत नाही, कोणाच ऐकत पण नाही. विनाकारण नॉमिनल म्हणून जावं लागते. बघितलं ना एंगेजमेंटला बघितलं मी, तिचे सगळे नखरे बघितले मी. पण या वेळेला नाही, या वेळेला तिला चांगली मी मजाच म्हटलं मला घ्यायला लावते. चालू देत नाही मी तिचा, अजिबात चालू देत नाही काही. अगं नाही, तू कशाला मध्ये मध्ये करते? तुझं लग्न आहे का? लग्न तिचं आहे, तिला त्या पसंतीने कपडा घेऊ दे. तू फक्त सोबत जा. सोबत काय 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 खायला जाऊ का मग मी? भजी खायला, चहा प्यायला, काही आपलं. ती ननद आहे म्हटलं, मनाचा मानपान पूर्ण घेणार मी, समजलं का? ठीक आहे बा, जशी तुझी मर्जी, काही कर, मला काय करावं लागते. केला पोरीले फोन केला, दोन्ही पोरीले जवायले फोन केला काय? हो विद्या, मंदाली केला, श्वेताली केला. दोघी बहिणी उद्या येतो म्हणतात. दोन्ही जवायला फोन केला, पण लायना जवायचं जरा डगमग चालू आहे. सुट्ट्या भेटत नाहीत ना. लायना जवाई बोले, लायना जवाई वगैरे नक्की नाही. मोठे जवाई बॉ येऊन जातील. हा बरं केलं. येऊन जातील मग पोरी आल्या म्हणजे कपडा घेऊन घेऊ मग उद्या. हो चला, आता जरा आराम करू दे बरं. मला जाय उठ बरं. तू इथं असली म्हणजे मला डोळा लागू देत नाही, झोपू देत नाही. मला बडबड करता येतं. एक फोन लावून द्या म्हटलं तेजस्विनीच्या घरी. आता काय रे फोन लावायला लावतो मला घडी वही बोली. चांगलं वाटते का ते? झालं माय बोलणं तुझ्या वडिलासोबत, झालं माय बोलणं झालं. आता पोरी आल्या म्हणजे मी फोन लावली जातात. बरं तुमच्या मनाला. चला मग मी पोरीले सांगून येतो मग प्रियंकाले छायाले की आता बाई तयारी करा तुम्ही, आता उद्या मंदा श्वेता येतातच. हो पप्पा, सांगून ये जाय. टाकतो गोड्या आता. प्रियंका आता मा बाई चांगली घोरून राहिली बाई, चांगली घोरून राहिली पोरगी. ऐ प्रियंका, उठवा प्रियंका. अय पोरी उठ ना, दिवसा घोरते बाई, काय झोपते बाई? सांग आता. दुपारी एवढं झोपायला पाहिजे काय? अर्धा 1 घंटा आरोग्य केलं बस झालं. घरच्या लक्ष्मीनं दुपारी झोपू नाही. दुपारी झोपलं म्हणजे घर लक्ष्मी बघते. बाईच्या जातीनं तर झोपूच नाही एवढं. काय घोरून राहिली हे. उठवा प्रियंका, उठ बरं. काय 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 तुम्ही उठवला आई मला? काय 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 उठ म्हटलं, उठ. अव उद्या मंदान शेतात येऊन राहिले. काय उद्या मंदान शेतात येऊन राहिले? हो उद्या मंदान शेतात येऊन राहिले. त्याच्या पोरीचे पेपरही झाले. आता म्हटलं रसाई होते, उन्हाळा बी आहे आता. आणि आता लग्न किशोरचं, त्यासाठी बी आला म्हणजे कपडा गिपडा घेऊन घेऊ म्हटलं. लग्नाचे काम मग लग्न आहेच आता महिनाभरात लग्न आहे त्याचं, तर त्यासाठी घेऊन राहिलं उद्याच ते. हो काय बरं, हो काय बरं, हो काय बरं, काय काय बरं.
काय झालं हो काय बरं काय बरं नाही आई नाही मला खूपच आनंद झाला नाही मग ताई शेतात येऊन राहिल्या किती मज्जा ना आई मस्त करवीन आता आपलं घर नाही राहीन आता दूध का नवीन आता मस्त मजा येईल नाही माझ्या ताई शेतात आई त्यांची लेकरं बाकरं मस्त करवीन दिवसभर करवीन मग दुपारी झोपायला टाईम नाही भेटणार आई मस्त हो म्हणून म्हटलं तुला सांगून द्या आता बस झालं जाय 4:30 होऊन राहिली उठ आता उठ बरं चहा घे ठेव जाय हो आई ठेवते हो ठेव मग झोप मोड होते मग महिन्यात झोप लागते मला बाबा ठेव लवकर माहीत झोपच मोडली खरंच ते स्वप्न होतं काय हकीकत होती येऊन राहिल्या बापा 2 बहिणी 2 चुडेला माझ्या जीव खायले मंदान श्वेता आता काय जातं बापा भावाचं लग्न होईपर्यंत त्या आता पूर्ण उन्हाळाभर हायच आता आमच्या भोवती उठ बापा काही खरं नाही आज झोपून घे प्रियंका मग काय झोपायला भेटते आजही आता चहा ठेवा लागते उद्यापासून तर झोपायलाच नाही भेटत मंदाची तर ऑर्डर हे कर ते कर हे करून ते खायले बस दिवसभर तिचंच ऐका लागते